नमस्कार मित्रांनो, आस्क इन्शुरन्स व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळे म्युच्युअल फंडशी निगडीत आणि विम्याशी निगडीत असे व्हिडिओज आपल्यासाठी घेऊन येत असतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या दोन्ही क्षेत्रातील संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा विचार चालू असतो। तेव्हा अनेक प्रकारचे विमे आणि अनेक प्रकारच्या म्युच्युअल फंडाचे प्रकार, म्युच्युअल फंडाशी निगडीत व्हिडिओज आम्ही आपल्यासमोर सादर करत असतो। आपण आमचे व्हिडिओ पाहता पण त्यांना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत नाही। तेव्हा जास्तीत जास्त संख्येने आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे, जेणेकरून आपल्याला अधिकाधिक अशा पद्धतीची माहिती देणं शक्य होईल। तेव्हा मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो भेटलेला आहे म्युच्युअल फंड कसा निवडावा आणि तो निवडल्यावर त्याच्यासाठी आपण काय काय उद्दिष्ट ठेवली पाहिजेत याची आज आपण माहिती घेणार आहोत। म्युच्युअल फंड निवडताना तुमच्या आर्थिक उद्दिष्टानुसार आणि जोखीम क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी यानुसार फंडाचं स्वरूप ओळखण्यामध्ये तुम्हाला मदत मिळणार आहे। तुमचं उद्दिष्ट निश्चित करा। जर तुम्हाला दीर्घकालीन निवृत्ती नियोजन, मुलांचं शिक्षण, घर खरेदी असं जर काही करायचं असेल तर तुम्ही इक्विटी फंड चूज करू शकता। मध्यम कालावधीसाठी जर तुम्हाला, दीर्घ कालावधी म्हणजे साधारण 15 वर्ष, 15, 20, 25, 30, 40 सुद्धा। मध्यम कालावधीसाठी तुम्हाला जर काही थोडेफार आपण जे वेगवेगळे मध्यम कालावधीचे आपले उद्दिष्ट असतात, इकडे ट्रिप करायचे आहे किंवा मुलांचं थोडंसं शिक्षण करायचं आहे, तेव्हा त्यासाठी आपण अशा पद्धतीचे फंड्स घेऊ शकतो। त्याचं नाव आहे हायब्रिड फंड किंवा डेट फंड। आणि अल्प कालावधीसाठी जेव्हा आपण एखादा फंड निवडतो तेव्हा तो अल्पकालीन फंड पण असू शकतो किंवा लिक्विड फंड असू शकतो। त्याच्यानंतर जोखीम क्षमता कशी तपासायची, तर तुम्ही जोखीम घेऊ शकत असाल म्हणजे इक्विटी फंड निवडा। जर तुम्ही भारी जोखीम घेऊ शकत असाल म्हणजे मार्केट व्होलॅटिलिटी तुम्हाला तयार असाल तुम्ही, तर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करणं आवश्यक आहे। आणि दीर्घकालीन गुंतवणूक जर तुम्हाला करायची असेल तर ती इक्विटीमध्ये करणं जास्त श्रेयस्कर असतं। कमी जोखीम तुम्ही घेणार असाल, तुम्हाला जास्त जोखीम घ्यायची नसेल, तर तुम्ही डेट फंड किंवा हायब्रिड फंड चूज करू शकता। आता फंडाचा रेकॉर्ड तपासणे, तेव्हा तुम्ही कुठल्याही फंडाच्या साईटवर जर गेलात तर तुम्हाला तिथं त्याचा गेल्या 5 वर्षाचा रेकॉर्ड तपासता येईल। मार्केटमधली त्याची कामगिरी पाहता येईल। रेटिंग एजन्सीमध्ये क्रिस्टल रेटिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रेटिंग्स दिलेले असतात, तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या साईट्स उपलब्ध आहेत, जसं की प्रुडंट आहे, मॉर्निंग स्टार आहे, तिकडे जाऊन तुम्ही त्या फंडांचं रेटिंग बघू शकता किंवा थेट फंडाच्या साईटवर जाऊनही तुम्ही रेटिंग स्टार बघू शकता। फंडाचा प्रकार समजून घ्या। फंडाचा प्रकार इक्विटी, डेट, हायब्रिड, सेक्टरल फंड, थीमॅटिक फंड अशा तुमच्या उद्दिष्टांशी निगडीत जे फंड असतील त्याचं तुम्ही फंड निवडू शकता। खर्चाचा विचार, म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा खर्च असतात आणि त्याला एक्सपेन्स रेशो असं म्हणतात। तेव्हा फंड व्यवस्थापनासाठी लागणारा जो खर्च आहे तो ज्या फंडामध्ये कमी असेल असे फंड अधिक फायदेशीर ठरतात आणि ते आपण निवडले पाहिजेत। NAV, नेट ॲसेट व्हॅल्यू, म्हणजे फंडाच्या एकूण मालमत्तेची किंमत आज किती आहे ती दररोज बदलत असते, त्याच्यामुळे ती तुम्ही बघूनही तुमची गुंतवणूक करू शकता। फक्त NAV कमी आहे म्हणून आपण एखादा फंड निवडणं योग्य होणार नाही, कारण आज जरी NAV कमी असला तरी भविष्यामध्ये तो NAV हळूहळू वाढत असतो। फंडाची SIP किंवा एक रकमी रक्कम गुंतवणूक, तेव्हा आपण गुंतवणूक करताना 2 प्रकारे करू शकतो। एक तर मासिक गुंतवणूक करू शकतो, वार्षिक गुंतवणूक करू शकतो किंवा आपण एक रकमी गुंतवणूक करू शकतो।
आता नियमित गुंतवणूक करायची असेल आणि एकत्र गुंतवणूक करायची असेल तर कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत, तर अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात. त्याची माहिती तुम्हाला प्रत्येक फंडामध्ये तुम्ही जर गेलात तर त्यांच्या साईटवरती तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक रकमी इन्व्हेस्टमेंट आणि SIP इन्व्हेस्टमेंट याचे 5 वर्षाचे जर तुम्ही अनुभव चेक केलेत तर तुम्हाला ते पूर्णपणे पाहता येते. फंडाचे पोर्टफोलिओ म्हणजे फंड कोणत्या कंपन्यांमध्ये उद्योगामध्ये गुंतवणूक करतो आहे, फंडाने चांगलं डायव्हर्सिफिकेशन केलं आहे का, त्याचे मागील 5 वर्षाचे रिटर्न्स कसे आहेत, किंवा जेव्हापासून फंड सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत फंडाने किती रिटर्न दिले आहेत, हे सगळं तपासूनच आपण फंडाची निवड केली पाहिजे. ELSS फंड निवडल्यास कर बचत होते का? हो, होते. 3 वर्ष लॉकिंग पिरियड असतो आणि ELSS फंडामध्ये कर बचत होते. अल्पावधीत पैसे काढायचे असतील तर लिक्विड फंड हाच अतिशय उत्तम आहे. बँकेमध्ये पैसे ठेवतो त्याचप्रमाणे आपण लिक्विड फंडमध्ये पैसे ठेवू शकतो. या सर्व गोष्टी जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहत असाल तरीसुद्धा जर उत्तम म्युच्युअल फंड मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक म्युच्युअल फंड सल्लागार हा नेहमी तुमच्यासाठी निवडा. जसा तुमच्याकडे डॉक्टर असतो तुमच्या तब्येतीकडे बघण्यासाठी, जसा तुमच्या कायदेशीर कामासाठी तुमच्याकडे वकील असतो, जसा तुमच्या इतर सर्व कामांसाठी तुमच्याकडे काही कन्सल्टंट असतात, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड आणि विम्यासाठी सुद्धा तुम्ही जसं विम्यासाठी पण तुम्ही एक कन्सल्टंट अपॉइंट करता तसा म्युच्युअल फंडसाठी पण तुम्ही एक कन्सल्टंट जर अपॉइंट केला तर त्याच्या अनुभवाचा आणि त्यांनी वारंवार केलेल्या ॲनालिसिसचाही तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. तेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडाचं ज्यावेळेस कुठला म्युच्युअल फंड निवड करण्यासाठी विचार करत असाल त्यावेळेस कन्सल्टंटचाही विचार जरूर करा. तुमचं उद्दिष्ट घर खरेदीचं असेल तर तुम्ही लार्ज कॅप किंवा डायव्हर्सिफाईड इक्विटी फंड निवडू शकता आणि 10 वर्षामध्ये तुमचं घर तुम्ही विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता, असं मी उदाहरणादाखल सांगू इच्छितो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आमचा व्हिडिओ पाहिलात तेव्हा आपल्याला जर खरोखर डायव्हर्सिफाईड पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण आम्हालाही खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर हाय करू शकता किंवा ईमेलवरती तुम्ही तुमची बजेट व तुमची जोखीम जर कळवली तर तुम्हाला त्याप्रमाणे एक चांगला पोर्टफोलिओ बनवून देता येऊ शकतो. तेव्हा हा व्हिडिओ आजचा आपण बघितलात त्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ आपण पुढे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.